सिंधुदुर्गामध्ये जनशताब्दी एक्सप्रेसला अपघात झालाय। ट्रॅकवर कोसळलेल्या जेसीबीला जनशताब्दीची धडक बसली। या अपघातामध्ये 8 जण जखमी झालेत। कणकवली बोर्डवे इथली घटना आहे। आपण ही दृश्य पाहतोय। जनशताब्दी एक्सप्रेसला कणकवली बोर्डवे जवळ हा अपघात झालाय। ट्रॅकवर कोसळलेल्या जेसीबीला जनशताब्दी एक्सप्रेसची धडक बसली आणि यामध्ये 8 जण जखमी झाल्याची सध्या माहिती मिळते। आपण पाहतोय वातानुकूलित डबा आहे। या वातानुकूलित डब्याची खिडकीची तावदान आहे ती फुटून हा डबा कापला गेल्याचं आपल्याला इथे दिसतंय। या दृश्यांमध्ये 8 जण जखमी झालेत या अपघातात। कणकवली बोर्डवे जवळ हा अपघात झालाय। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रणव, काय अधिक माहिती आहे? या जखमींवरती कुठे उपचार सुरू आहेत? भूषण जे आहे ते कणकवलीच्या बोर्डवे गावाजवळ हा अपघात झालेला आहे। जनशताब्दी एक्सप्रेसला जेसीबीची जी आहे ते एका साईडने धडक लागली आणि त्याच्यामुळे इथे जनशताब्दी एक्सप्रेसचे 3 डबे जे आहेत ते फाटत गेले आणि त्यामुळे जे आतमध्ये प्रवासी जे होते ते किरकोळ जखमी जे आहेत ते झालेले आहेत। खरं तर ह्या जखमींना आता कणकवलीच्या जे खासगी रुग्णालय आहे त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत। जी जनशताब्दी एक्सप्रेस आहे त्या बोर्डवे गावाजवळून कणकवलीच्या स्थानकापर्यंत नेण्यात आले। मात्र काही प्रमाणात जे आहे ते कोकण रेल्वेची वाहतूक जे आहे ते विस्कळीत झाले। सर्व गाड्या ज्या आहेत त्या अर्धा तासापेक्षा जास्त कालावधीमध्ये जे ते उशिराने धावतात आणि या कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर जो आहे तो थोडाफार परिणाम झालेला आहे। मात्र जनशताब्दीचा एक्सप्रेस हा ज्यावेळी इंजिन मास्टरला ज्यावेळी समोर जेसीबी दिसला त्यावेळी त्यांनी ट्रेन स्लो केली, त्यामुळे हा अपघात जो आहे ती त्याची जी क्षमता आहे ती कमी झाली। अन्यथा हा मोठा अपघात जो आहे तो झाला असता। भूषण, नक्कीच प्रणव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेटसाठी। आपण पाहतोय प्रणय पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत होते। एकूणच या अपघाताची तीव्रता कमी झाली। मोटरमनला हा जेसीबी ट्रॅकवरती आल्याचं दिसलं आणि त्याने गाडीचा वेग कमी केला, त्यामुळे या अपघाताची तीव्रता कमी झाली आहे। मात्र तरीही या गाडीची जी अवस्था आपल्याला दृश्यांमध्ये दिसते त्यावरून लक्षात येऊ शकतं जर मोठा अपघात झाला असता तर किती भीषण अपघात ठरू शकला असता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।